सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून भाजपवर गंभीर आरोप करतायत। आधीच्या सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली, प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले असं दादांचं म्हणणं आहे। अधिकाऱ्यांनी देखील 10 कोटी वाढवून प्रकल्पाची किंमत 310 कोटी केली असं अजित पवार म्हणतायत। पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण ते पुरावे होते। त्यात पुरंदर उपसा मतदानाला एक दिवस उरलेला असताना दंगेकर यांच्याकडून पुण्यातील भाजप पदाधिकारी यांचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत। दंगेकरांनी ट्विट केलेलं आहे, भाजप महिला उमेदवाराच्या पतीनं बारमध्ये पैसे उधळल्याचा व्हिडिओ दंगेकरांकडून ट्विट करत हेच का पार्टी विथ डिफरन्स असा मुद्दा उपस्थित होतोय। कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी आणि यात संवेदनशील भागासह मुख्य मार्गावर पोलिसांचं संचलन आहे। पोलीस अधीक्षकांसह आता अधिकाऱ्यांचा देखील यात समावेश दिसतोय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे। शहरातील 1267 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। 4 ठिकाणी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत। 3307 पोलीस आणि 1928 होमगार्डही तैनात करण्यात आलेले आहेत। ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। संभाजीनगर या ठिकाणी देखील बंदोबस्त वाढवलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अगदी तिकीट वाटपापासूनच नाराजी नाट्य रंगल्याचं तमाम महाराष्ट्रानं पाहिलं। प्रसंगी आदळआपट झाली, रडारड झाली, उपोषण झालं। कालांतरानं बंडोबांना थंड करण्यात सत्ताधारी पक्षाला, विरोधकांना यशही मिळालं। आता मात्र उद्या निवडणूक होती आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीनं बंदोबस्तात वाढ। मतदान करतानाचा फोटो काढल्यास गुन्हा मात्र दाखल होणार आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। फोटो व्हायरल केल्यास संबंधितांवर देखील गुन्हे दाखल होतील। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या संदर्भात आदेश आता जारी केलेले आहेत। मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाणं हे आता सक्त मनाईचं असेल। 100 मीटर अंतरावरच पोलिसांकडून तपासणीला सुरुवात होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।